पोल्यूशन वाचवतो. हे पाण्यावरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. यात फारसे पाणी लागत नाही. याचे पाणी परत टाकीमध्ये जाते. विजेची टर्बाइन वारंवार फिरल्यामुळे विजेची निर्मिती होते. ते दाखवशील का? रुद्रराम पवार आहे. मी बनवले आहे कूलर. या कूलरने कधी आपल्याला गरमीच्या दिवसाने खूप गरम होतं, त्यामुळे हा कूलर बनवला आहे. कधी गरमीच्या दिवसामध्ये प्रवीण शिंदे आहे. मी इयत्ता 8वीत शिकतो. आज मी टायनी क्लीनर बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, बारीक बारीक गोष्टी जे साफ करता येत नाही त्यांना ते खूप डिफिकल्ट म्हणजे अवघड राहतात. त्यांना साफ करण्यासाठी मी हे टायनी क्लीनर बनवलेलं आहे. तुम्ही याच्याने प्लेटही साफ करू शकता. डोळ्यात उडेल बाजूवर एक. आणि सूर्यमाळाविषयी सांगणार आहे. आकाशमाळा कशी झाली? 100 वर्षाआधी एक मोठं गॅसचा फुगा आपल्या स्पेसमध्ये आला, म्हणजे आकाशामध्ये आला. आणि त्याच्यामधून खूप सारे गॅसेस आणि द्रव्य होते. आणि त्यामुळे ते द्रव्य बाहेर निघून प्लॅनेट्स बनले. आणि एक मोठा गॅसचा फुगा आपला सूर्य बनला. आता मी तुम्हाला सूर्यमाळा याच्यामध्ये आहे सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगल, गुरु, शनी, युरेनस अँड नेपच्यून. आता सूर्य हा आपला तारा आहे. हा नाही प्लॅनेट आहे, नाही अप प्लॅनेट आहे. म्हणजे आपला सॅटेलाइट ते नाही, तो आपला स्टार आहे, मोठा स्टार आहे. आपल्या इकडचं एक